नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नूर अहमद बशीर कारंजे, सहशिक्षक यशोधरा प्रशाला सोलापूर। आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रकरण क्रमांक 3 धारा विद्युत यामधलं भाग क्रमांक 1 तुम्ही पाहिलेला आहे। तर आज आपण भाग क्रमांक 2 पाहणार आहोत। या भाग क्रमांक 2 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। यामध्ये महत्त्वाचे काही घटक आपण पाहणार आहोत। विद्युत परिपथ इलेक्ट्रिक करंट, दुसरं वाहक आणि विसंवाहक कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स, तिसरं रोधाची जोडणी आणि परिणामी रोध सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स अँड देअर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, चौथं घरगुती विद्युत जोडणी, पाचवं वितळतार आणि सहावं जे आहे ते वीज वापराच्या बाबतीत घ्यावयाची काळजी। तर पहिल्या घटकाला आपण सुरुवात करूया। विद्युत परिपथ इलेक्ट्रिक करंट। ह्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं विद्युत घटाच्या दोन्ही आग्रामध्ये जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युत धारेचा सलग मार्ग म्हणजेच विद्युत परिपथ होय। आपण या ठिकाणी पाहू शकतो ह्या विद्युत घटाच्या दोन आग्रामध्ये जोडलेल्या ज्या वाहक तारा आहेत आणि याच्यामध्ये असणारा हा जो रोध आहे, या रोध यामधून वाहणाऱ्या ज्या विद्युत धारेचा जो सलग मार्ग म्हणजेच याला विद्युत परिपथ असे म्हणतात। यामध्ये वेगवेगळे घटक कसे जोडावेत हे विविध चिन्हे वापरून दाखवलेले रेखाकृतीस विद्युत परिपथाकृती असे म्हणतात। यामध्ये वेगवेगळे घटक या ठिकाणी दाखवलेले आहेत। हा विद्युत घट आहे, हा एमिटर आहे, हा व्होल्टमीटर आहे आणि या ठिकाणी हा रोध आहे। त्याचबरोबर या आकृतीत विद्युतधारा मोजण्यासाठी एमिटर व रोधाच्या दोन टोकादरम्यान असलेले विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटर ही यंत्रे जी आहेत ती वापरली आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की ह्या रोधाच्या एकसर जोडणीमध्ये जे आहे या ठिकाणी एमिटर वापरलेला आहे आणि ह्या रोधाच्या समांतर जोडणीमध्ये जे आहे हा व्होल्टमीटर या ठिकाणी वापरलेला आहे। व्होल्टमीटरचा रोध अतिशय जास्त असल्याने जे आहे त्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाह जो आहे तो अतिसूक्ष्म असतो। विद्युत परिपथातील घटकासाठी चिन्हे आणि त्यांचा उपयोग। आपण आता जे विद्युत परिपथ पाहिलेला आहे त्या विद्युत परिपथामध्ये काही घटक वापरलेले आहेत, त्या घटकांची चिन्हे आणि त्याचे चित्र आपण या ठिकाणी पाहूया आणि त्याचा उपयोग जे आहे ते कोणत्या कारणासाठी होतो याचीही माहिती आपण इथं घेऊया। पहिलं विद्युत घट, याचं चित्र आपण पाहू शकतो, ज्याला आपण सेल म्हणतो। हे विद्युत घट, हे याचं चिन्ह जे आहे ते अशा पद्धतीने हे चिन्ह दाखवलं जातं। यामध्ये महत्वाचं म्हणजे ही जी मोठी जे आहे रेषा हे धन प्रभार दाखवते आणि ही जी छोटी आहे हे ऋण प्रभार दाखवते। याचा उपयोग जे आहे ते वाहकाच्या टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त करणे। दुसरं विजेरी, अनेक घटांचा संच। या ठिकाणी एकापेक्षा जास्त जे आहे या ठिकाणी जे आहे घट या ठिकाणी वापरलेले आहे, म्हणून त्याचं चिन्ह जे आहे असं जेवढे आपण इथं घट वापरतो तेवढे जे आहे त्या ठिकाणी तसे चिन्ह जे आहे ते दाखवायचे। वाहकाच्या टोकामध्ये जास्त क्षमतेचं विभवांतर प्रयुक्त करण्यासाठी ह्या विजेरीचा वापर जे आहे तो केला जातो। उघडा टॅप कळ, त्यालाच आपण प्लग कळ असं म्हणतो। हे त्याचं चित्र आहे आणि चिन्ह जे आहे ते अशा पद्धतीचं चिन्ह आहे। वाहकाच्या दोन टोकामधील संपर्क तोडून विद्युत प्रवाह बंद करणे यासाठी या चिन्हाचा वापर जे आहे तो केला जातो। यानंतर बंद टॅप कळ, प्लग कळ आपण त्याला म्हणतो। हे त्याचं चित्र आहे आणि हे त्याचं चिन्ह आहे। वाहकाच्या दोन टोकामधील संपर्क जोडून विद्युत प्रवाह सुरू करणे हे त्याचं उपयोग आहे। जोडतार, वाहकतार, या ठिकाणी हे त्याचं चित्र आहे आणि हे चिन्ह आहे। विविध घटक परिपथात जोडणे हे त्याचं कार्य आहे। ओलांडून जाणाऱ्या वाहक तारा आपण घरामध्ये पाहू शकतो की एकापेक्षा जास्त जे आहेत किंवा परिपथामध्ये पाहू शकतो की एकापेक्षा जास्त जे आहेत त्या ठिकाणी वाहक तारांचा उपयोग करावा लागतो आणि अशा वेळी जे आहे हे दाखवत असताना परिपथामध्ये ते ह्या चिन्हाने जे आहे ते दाखवलं जातं। वाहक तारा एकमेकांना ओलांडून जाताना जे आहे हे दाखवले आहे। यानंतर विद्युत दिवा, या ठिकाणी आपण विद्युत धारेचे वहन तपासण्यासाठी याचा उपयोग करतो। अप्रकाशित म्हणजे वहन होत नाही आणि हे त्याचं चिन्ह, आणि प्रकाशित म्हणजे या ठिकाणी त्याचं वहन होतंय, विद्युत धारेचं वहन होतंय आणि हे त्याचं काय आहे चिन्ह आहे। विद्युत रोध, ह्या विद्युत रोधाचं चित्र आहे आणि या ठिकाणी त्याचं हे चिन्ह आहे।
परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करणे हे त्याचं उपयोग आहे. चल रोध, बदलणारा रोध हे त्याचं चित्र आहे आणि हे जे आहे त्याचं चिन्ह आहे. रोध हवा तसा बदलून परिपथातील विद्युतधारा हवी तशी जी आहे आपल्याला बदलता येते. अॅमीटर हे अॅमीटरचं चित्र आहे आणि हे त्याचं चिन्ह आहे. वर्तुळामध्ये ए दाखवलं जातं. परिपथातील विद्युतधारा मोजणे एकसर जोडणी जे आहे हा जोडावा लागतो. आणि व्होल्टमीटर हे त्याचं चित्र आहे आणि ह्या वर्तुळामध्ये व्ही हे त्याचं चिन्ह आहे. विभवांतर मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे आणि कधीही व्होल्टमीटर जे आहे ते समांतर जोडणीमध्ये जोडावे लागतो रोधाच्या, आणि अॅमीटर जे आहे तो रोधाच्या एकसर जोडणीमध्ये जोडावे लागते. यानंतर आपण एक कृती करून पाहूया. त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे, तांब्याची तार आहे, या ठिकाणी ही तांब्याची तार आहे, अल्युमिनियमची तार, काचकांडी आणि हे रबर. कृती पाहूया आपण. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे उपकरणाची जोडणी करा. यामध्ये आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या सगळ्या उपकरणांची जी आहे आपण इथं जोडणी केलेली आहे. प्रथम जे आहे ते बिंदू ए व बी यामधील तांब्याची तार जे आहे ते जोडा. आपण काय करूया, या ठिकाणी बिंदू ए मध्ये ही जी आहे तांब्याची तार जी आहे ते जोडून पाहू. परिपथातील विद्युतधारा मोजा. त्याचबरोबर जे आहे तार, काचकांडी, रबर एका वेळी एक असे जोडा व प्रत्येक वेळी विद्युतधारा मोजा आणि तुमची निरीक्षणे नोंदवा. तांबे, अल्युमिनियमची तार, काचकांडी व रबर यांच्या निरीक्षणांची तुलना करा म्हटलेलं आहे. पहा, आपण पहिल्यांदा या ठिकाणी ह्या दोन बिंदूंच्या दरम्यान जे आहे ह्या तांब्याची जी आहे तार आपण या ठिकाणी जोडून पाहूया. या ठिकाणी तांब्याची तार आपण जी आहे या ठिकाणी जोडली. तांब्याची तार जोडल्यामुळे या ठिकाणी जी आहे विद्युतधारा या ठिकाणी वाढलेली आहे. परिपथामधील विद्युतधारा वाढलेली आहे. त्यानंतर दुसरं, या ठिकाणी जे आहे अल्युमिनियमची तार या ठिकाणी जोडून पाहू. अल्युमिनियमची तार जोडल्यानंतर इथं सुद्धा जे आहे याच्यामधील विद्युतधारा जी आहे ती वाढते. म्हणजेच याच्यामधून विद्युतधारेचं वहन या ठिकाणी होते. तिसरं, काचकांडी या ठिकाणी आपण जोडलेले आहे आणि काचकांडी जोडल्यानंतर याच्यामधून जे आहे विद्युतधारेचं वहन होत नाही, कारण या ठिकाणी विद्युतधारा जी आहे ती वाढत नाही. आणि तिसरं जे आहे या ठिकाणी आपण रबर जे आहे या ठिकाणी वापरलेलं आहे. रबर वापरल्यानंतर या ठिकाणी सुद्धा जे आहे ती विद्युतधारा याच्यामधून वाहत नाही. म्हणजेच या ठिकाणी जे आहे विद्युतधारा इथं वाढत नाही. आपण ह्या प्रयोगाच्या अंती असं आपल्या लक्षात येते की ज्यावेळेस तांबे, अल्युमिनियमची तार वापरतो त्यावेळेस मात्र जे आहे विद्युतधारा वाढते, आणि त्याचबरोबर काचकांडी आणि रबर वापरल्यानंतर त्यामधून विद्युतधारेचं वहन होत नाही. म्हणून यावरून आपण वाहक आणि विसंवाहक म्हणजे काय आपण पाहू. कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. विद्युतरोधाची संकल्पना आपण अभ्यासलेलीच आहे. आपण सर्व पदार्थांची विद्युतवाहक, सुवाहक व विसंवाहक, दुर्वाहक अशी विभागणी जी आहे ते आपण करू शकतो. वाहक म्हणजे ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक असे म्हणतात. यांच्यातून सहजतेने जे आहे विद्युतधारा जी आहे ती वाहू शकते. उदाहरणार्थ चांदी आहे, त्यानंतर तांबे आहे, लोखंड आहे, अशी अनेक उदाहरणं जे आहे आपण पाहू शकतो. विसंवाहक ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते, म्हणजेच त्यांच्यातून विद्युतधारा वाहू शकत नाही, अशा पदार्थांना जे आहे विसंवाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड आहे, काच आहे, रबर आहे इत्यादी. याच्यामधून विद्युतधारेचं वहन जे आहे ते होत नाही, म्हणून यांना विसंवाहक असं म्हटलं जातं. रोधाची जोडणी आणि परिणामी रोध. सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स अँड देअर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. अनेक विद्युत उपकरणामध्ये आपण असंख्य रोध जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे जोडत असतो. अशा प्रकारे केलेल्या रोधाच्या जोडण्या सुद्धा ओहमचा नियम जे आहे त्या ठिकाणी लागू पडतो. रोधाची एकसर जोडणी. रेजिस्टर्स इन सिरीज. यामध्ये आकृतीचं आपण पहिल्यांदा निरीक्षण करूया. यामध्ये आपण पाहू शकतो की परिपथामध्ये या ठिकाणी R1, R2, R3 हे तीन रोध जे आहे प्रत्येकाची टोके एकास एक जोडली जातील असे जोडले आहेत. या ठिकाणी R1, R2, R3 हे जे आहेत ते त्यांची टोके जे आहेत एकास एक जोडलेली जे आहेत त्या ठिकाणी दाखवलेले आहेत.
रोधाच्या अशा जोडणीला एकसर जोडणी असे म्हणतात. रोधाच्या एकसर जोडणीत प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा जी आहे त्याच्यामधून वाहते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विद्युतधारा I असून V हे बिंदू C व D यांच्या दरम्यानचं काय ते विभवांतर आहे. याच्या प्रत्येक रोधामधून वाहणारी जी विद्युतधारा आहे ती विद्युतधारा कशी आहे, सारखी आहे. याच्यामधून वाहणारी जी विद्युतधारा ही ह्या समान आहे. आणि त्याचबरोबर ह्या C आणि D मधून वाहणारे जे आहे याच्यामध्ये प्रयुक्त झालेले विभवांतर आहे ते विभवांतर या ठिकाणी C आणि D मध्ये D च्या दरम्यान जे आहे या ठिकाणी विभवांतर आहे. यामध्ये आपण R1, R2 आणि R3 हे तीन रोध परिपथामध्ये एकसर जोडणी जे आहेत हे जोडलेले आहेत. हे R1, R2, R3 हे तीन रोध जे आहेत त्या ह्या परिपथामध्ये एकसर जोडणीमध्ये जोडले आहेत. म्हणून V1, V2 आणि V3 हे अनुक्रमे R1, R2 आणि R3 या प्रत्येक रोधाच्या टोका दरम्यानचे काय विभवांतरे असतील. तर V बरोबर V1 अधिक V2 अधिक V3 म्हणजे ह्या दोन टोकामधील जे आहे V, C आणि D या दोन टोकामधील जे विभवांतर आहे हे विभवांतर R याच्यामध्ये असणारे विभवांतर अधिक R2 मध्ये असणारे विभवांतर आणि R3 मध्ये असणारे विभवांतर यांच्या तिघांची काय ती बेरीज आहे. जर RS एकसरला इंग्रजीत जे आहे ते सेरीज हा शब्द वापरल्याने जे आहेत असल्याने RS हे जे आहेत त्या ठिकाणी वापरलेले आहे. या बिंदू C व D मधील तिन्ही रोधांचा परिणामी रोध असेल तर ओहमच्या नियमानुसार जे आहेत एकूण विभवांतर V बरोबर IRS, त्याचबरोबर V1 बरोबर IRS R1, V2 बरोबर IR2 आणि V3 बरोबर IR3 या किमती समीकरण 1 मध्ये आपण ठेवल्यानंतर काय होणार आहे बघा, IRS बरोबर IR1 प्लस IR2 प्लस IR3. आता हे I जे आहे त्या तिघीमधले I आपण कॉमन काढलं, बाहेर काढलं तर हा I डावीकडील I आणि उजवीकडील I दोन्ही कॅन्सल होतात आणि या ठिकाणी काय होतंय RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3. जर N रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर त्यावेळेस RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 अधिक RN. एकापेक्षा अनेक असे रोध ज्यावेळेस आपण जोडलेले असतो त्यावेळेस जे आहेत त्या एकसर जोडणीत असलेले जे आहे एकूण रोध जे आहे परिणामी रोध जे आहे ते RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 अधिक RN असणार आहे. जर दिलेले रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर काय होते पहा, त्या ठिकाणी प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. ज्यावेळेस आपण हे जे रोध आहेत ते एकसर जोडणीमध्ये जोडलेले असतील तर त्याच्या प्रत्येक रोधामधून वाहणारी जी विद्युतधारा आहे ती कशी असते, समान असते. रोधाच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध जे आहे हा जोडलेल्या सर्व रोधाच्या बेरजे इतका असतो. तिसरं, जोडणीच्या दोन टोकातील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतका असतो. म्हणजे हे जे परिपथामध्ये जोडलेले जे काही दोन टोकामधील विभवांतर जेवढं आहे तेवढंच जे आहे प्रत्येक रोधाच्या दरम्यान असणारे विभवांतरांच्या बेरजे इतका जो आहे तो विभवांतर असतो. चौथं, रोधाच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडलेल्या प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. आणि पाचवं, ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी जे आहे ते वापरतात. ही जी जोडणी आहे ती ह्या परिपथामधील रोध वाढवण्यासाठी जी आहे ही एकसर जोडणी जी आहे ती केलेली असते. माहित आहे का तुम्हाला, एकसर जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते. त्यामधील एक घटक जरी काम करत नसेल तर परिपथ हा जो आहे तो खंडित होतो व विद्युतधारा त्याच्यामधून वाहत नाही. पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे बल्ब जे आहेत ते एकसर जोडणीमध्ये जे आहेत ते जोडलेले आहेत. जर दोन बल्ब एकसर जोडणीने जोडले तर एकटे लावले असण्यापेक्षा कमी प्रकाश देतात. जर तीन बल्ब एकसर जोडणीने जोडले तर ते आणखीन कमी प्रकाश जे आहे त्या ठिकाणी देतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे बल्ब आहेत ते एकसर जोडणीमध्ये जोडलेले आहेत. यामधलं एक बल्ब सुद्धा जे आहे हा बंद झाला तर त्याच्या पुढचे जे बल्ब आहेत ते सुद्धा काय होतात, बंद होतात, ते लागत नाही. त्याचबरोबर जर दोन बल्ब एकसर जोडणीमध्ये जोडले असता
तर एकटे लावलेल्या असतानापेक्षा जे आहे ते कमी प्रकाश देतात आणि जसं ह्या बल्बची संख्या आपण वाढवत जाऊ तसं जे आहे त्याचा प्रकाश जो आहे तो काय होतो कमी कमी होत जातो. एकसर जोडणीची काही उदाहरणं आपण पाहूया. उदाहरण क्रमांक 1, 15 ओहम, 3 ओहम आणि 4 ओहम चे 3 रोध एकसर जोडले आहेत तर परिपथातील परिणामी रोध काढा म्हटलेला आहे. दिलेली माहिती या ठिकाणी आपण पाहू. R1 बरोबर 15 ओहम, R2 बरोबर 3 ओहम आणि R3 बरोबर काय या ठिकाणी 4 ओहम आहे. परिणामी रोध या ठिकाणी आपल्याला माहित आहे त्याचं सूत्र RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3. म्हणून ह्या सूत्रामध्ये आपण किंमत घालूया. RS बरोबर दिलेले जे किमती आहेत ते घालू. RS बरोबर R1 बरोबर 15, R2 बरोबर 3 आणि R3 बरोबर 4 आणि 15 अधिक 3 18 अधिक 4 22 ओहम. म्हणजेच ह्या परिपथामधील परिणामी रोध जे आहे ते किती आहे 22 ओहम आहे. परिपथाचा परिणामी रोध बरोबर 22 ओहम. दुसरं उदाहरण आपण पाहू. 16 ओहम आणि 14 ओहम दोन रोध एकसर जोडणीने जोडलेले आहेत. जर त्यांच्या दरम्यान 18 व्होल्ट इतके विभवांतर प्रयुक्त केले तर परिपथातून वाहणारी विद्युतधारा काढा. तसेच प्रत्येक रोधाच्या टोकाच्या दरम्यानचं विभवांतर काढा. या ठिकाणी उदाहरण जे आहे ते समजून घ्या, सावकाश वाचा आणि टप्प्याटप्प्याने वाचा. त्यामुळे आपल्याला जे आहे हे उदाहरणामध्ये काय काय किमती दिलेल्या आहेत आणि काय आपल्याला काढायचं आहे हे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी काय दिले बघा, 16 ओहम आणि 14 ओहमचे दोन रोध आहेत आणि ते एकसर जोडणीमध्ये जोडलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या दरम्यान जे आहे ते 18 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केलेलं आहे. तर त्या परिपथामधून वाहणारी विद्युतधारा काढायचं आहे. तसंच त्या प्रत्येक रोधाच्या टोकाच्या दरम्यानचं विभवांतर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. दिलेलं काय बघा, पहिल्या दिलेल्या किमती लिहून काढूया आपण. R1 बरोबर 16 ओहम आणि R2 बरोबर 14 ओहम आणि RS बरोबर या ठिकाणी एकूण परिणामी रोध सुरुवातीला काढू. RS बरोबर 14 ओहम अधिक 16 ओहम बरोबर 30 ओहम. समजा I ही परिपथातून वाहणारी विद्युतधारा असून V1 आणि V2 हे अनुक्रमे 16 ओहम व 14 ओहमच्या टोकादरम्यान असलेले विभवांतर आहेत. तर V बरोबर I गुणिले R. म्हणून V बरोबर V1 अधिक V2 बरोबर किती आहे, एकूण व्होल्ट विभवांतर जे आहे ते 18 व्होल्ट आहे. म्हणून सूत्र आपल्याला माहित आहे I बरोबर V भागिले R बरोबर 18 व्होल्ट भागिले 30 ओहम. यांचं भागाकार केलं असता I बरोबर 0.6 एम्पियर जे आहे त्याच्यामधून वाहणारी विद्युतधारा इथं येते. तसंच V1 बरोबर I गुणिले R1. प्रत्येक टोकामधलं जे आहे आपल्याला विभवांतर काढायचं आहे. V1 बरोबर 0.6 गुणिले 16 बरोबर 9.6 व्होल्ट. V2 बरोबर I गुणिले R2 बरोबर 0.6 गुणिले 14 बरोबर 8.4 व्होल्ट. म्हणून परिपथातून वाहणारी विद्युतधारा बरोबर 0.6 एम्पियर आणि 16 ओहम आणि 14 ओहमच्या रोधाच्या टोकादरम्यानचं विभवांतर जे आहे या ठिकाणी अनुक्रमे 9.6 व्होल्ट व 8.4 व्होल्ट आहे. माहित आहे का तुम्हाला, या ठिकाणी तापमान कमी करत करत 0 केल्विनच्या जवळ नेल्यास काही वाहकाचा रोध शून्याच्या जवळ पोहोचतो. अशा वाहकास अतिवाहक सुपर कंडक्टर असे म्हणतात. काही वाहक ओहमच्या नियमाचे पालन करत नाहीत, अशा वाहकास अनओहमनीय असे म्हणतात. ज्यावेळेस आपण हे जे तापमान आहे त्या रोधामधलं तापमान, त्या रोधातलं तापमान कमी कमी करत गेलं, 0 केल्विनच्या जवळ नेल्यास काही वाहकाचं जे रोध आहे तो काय होतं, शून्याच्या जवळ पोहोचतो. म्हणजे इथं काय, तापमानात वाढ झाल्यास रोधकतेमध्ये जे आहे ती वाढ होते आणि तापमान कमी केले असेल तर रोधकतेमधील जे आहे ती रोधकता जी काय होते या ठिकाणी कमी कमी होत जाते. रोधाची समांतर जोडणी, रेजिस्टन्स इन पॅरलल. R1, R2, R3 हे तिन्ही रोधांची जोडणी जी आहे ती ते दोन्ही बाजूंचे टोके त्या बाजूस एकत्र जोडून केल्यास त्या जोडणीला समांतर जोडणी असे म्हणतात.
आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता R1, R2 आणि R3 हे तिन्ही रोध जे आहेत त्यांची दोन्ही टोके जे आहेत ते काय केलेले आहेत ती एकत्र जोडलेले आहेत. म्हणजे हा जो टोक आहे इकडचं या ठिकाणी जोडलेला आहे आणि इकडचं टोक जे आहे इकडच्या बाजूला जोडलेलं आहे. यालाच आपण काय म्हणायचंय समांतर जोडणी असे म्हणतात. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे R1, R2 आणि R3 हे तीन रोध C आणि D या दोन बिंदू दरम्यान समांतर जोडणीत जोडले आहेत. समजा I1, I2 आणि I3 हे अनुक्रमे R1, R2 आणि R3 या रोधातून वाहणारी विद्युतधारा आहे. V हे C आणि D या बिंदूंच्या दरम्यान प्रयुक्त केलेलं काय त्या ठिकाणी विभवांतर आहे. तर परिपथामधून वाहणारी एकूण विद्युतधारा पहा I बरोबर काय आहे I1 अधिक I2 अधिक I3. या परिपथामधून वाहणारी एकूण विद्युतधारा कशी असणार आहे R1 मधून वाहणारी I1, R2 मधून वाहणारी I2 आणि I3 मधून वाहणारी जी आहे ती R3 मधून वाहणारी जी आहे ती I3 असणार आहे. समजा RP हा परिपथातील परिणामी रोध आहे. RP का वापरलेला आहे कारण समांतरला इंग्रजीमध्ये पॅरलल शब्द वापरतात म्हणून RP हे शब्द जे आहे या ठिकाणी वापरलेला आहे. परंतु ओहमच्या नियमानुसार I बरोबर V भागिले RP तसेच I1 बरोबर V भागिले R1, I2 बरोबर V भागिले R2 आणि I3 बरोबर V भागिले R3. या किमती समीकरण 1 मध्ये आपण ठेवल्या असता V भागिले RP बरोबर V भागिले R1 अधिक V भागिले R2 अधिक V भागिले R3. या ठिकाणी I छेद RP बरोबर I छेद R1 अधिक I छेद R2 अधिक I छेद R3. जर N रोध समांतर जोडणीत जोडलेले असतील तर या ठिकाणी पहा 1 छेद RP बरोबर 1 छेद R1 अधिक 1 छेद R2 अधिक 1 छेद R3 अधिक डॅश 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 अधिक 1 छेद RN. म्हणजे या ठिकाणी रोधाची संख्या वाढवत गेली तर त्यावेळेस जे आहे त्याचं एकूण परिणामी रोधाचं सूत्र जे आहे ते 1 छेद RP बरोबर 1 छेद R1 अधिक 1 छेद R2 अधिक 1 छेद R3 अधिक डॅश डॅश अधिक 1 छेद RN. हे त्याचं समांतर जोडणीमधील जे आहे हे एकूण परिणामी रोधाचं सूत्र आहे. जर दिलेले रोध समांतर जोडणीत जोडलेले असतील तर 1. जोडलेल्या सर्व रोधाच्या व्यस्तांकांची बेरीज ही परिणामी रोधांच्या व्यस्तांका इतकी असते. दुसरं, प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते व परिपथातून वाहणाऱ्या एकूण विद्युतधारा ही सर्व रोधातून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधारेच्या बेरजे इतकी असते. तिसरं, प्रत्येक रोधाच्या टोक्या दरम्यानचं विभवांतर कसा असतो समान असतो. चौथं, रोधाच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधाच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कमी असतो. म्हणजे या ठिकाणी जे आहे रोधाच्या समांतर जोडणीमध्ये जोडलेलं जे परिणामी रोध आहे जोडणीचा परिणामी रोध जे आहे हा त्या जोडणीमध्ये असणाऱ्या प्रत्येक रोधाच्या किमतीपेक्षा कसा असतो कमी असतो. आणि ही जोडणी जी आहे ती परिपथातील रोध कमी करण्यासाठी जी आहे ती वापरतात. आपण घरामध्ये जे विद्युत जोडणी केलेली असते ती विद्युत जोडणी ती समांतर जोडणीनेच केलेली असते कारण ही जोडणी परिपथातील रोध जे आहे ते कमी करते. माहित आहे का तुम्हाला? पहा, या ठिकाणी समांतर जोडणीने अनेक दिवे जोडले असता जर एखादा दिवा त्या दिव्यातील तारेचे कुंडल तुटल्याने प्रकाशित होत नसेल तर विद्युत परिपथ खंडित या ठिकाणी होत नाही. या ठिकाणी 3 दिवे जे आहेत हे समांतर जोडणीमध्ये या ठिकाणी जोडलेले आहेत. समजा याच्यामधला एक बल्ब बंद पडला तरी सुद्धा बाकीचे 2 दिवे जे आहेत ते चालूच असतात. आता सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामधील परिपथ जे आहे हे समांतर जोडणीने जोडलेले असते. कारण एखादा बल्ब बंद पडला, टीव्ही बंद केली, फ्रीज बंद केलं, फॅन बंद केलं तरी सुद्धा आपल्या घरामधील इतर जे आहेत ते उपकरणं चालूच असतात. दुसऱ्या मार्गातून विद्युतधारा वाहते व इतर दिवे प्रकाशित होतात. अनेक दिवे एकसर पद्धतीने जोडले
तर ते आपल्या मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने जे आहे ते प्रकाशतात. परंतु तेच दिवे समांतर पद्धतीने जोडले तर प्रत्येक दिवा आपल्या मूळ प्रखरतेने जळतो. म्हणजे या ठिकाणी आपण एकापेक्षा अनेक दिवे आपण जे आहेत ते समांतर जोडणीमध्ये जोडले असतील तर एक दिवा जेवढा प्रकाश देतो तेवढे जे आहे त्याच्यामधील प्रत्येक दिवा सुद्धा तेवढाच जे आहे ते प्रकाश देतो समांतर जोडणीमध्ये. परंतु एकसर जोडणीमध्ये तसं होत नाही. आपण बल्ब वाढवत गेले की त्याचा प्रकाश जे आहे तो कमी कमी होत जातो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हे एक दिवा असू दे किंवा 3 दिवे असू दे, त्यांचा प्रकाश जे आहे या ठिकाणी आहे तेवढाच आहे. समांतर जोडणीमधले काही उदाहरण आपण पाहूया. पहिलं उदाहरण 15 ओहम, 20 ओहम आणि 10 ओहमचे 3 रोध समांतर जोडणीत जोडले आहेत तर परिपथातील परिणामी रोध काढा म्हटलेला आहे. दिलेली माहिती किमती आपण पाहूया. R1 बरोबर 15 ओहम, R2 बरोबर 20 ओहम आणि R3 बरोबर 10 ओहम. आपल्याला माहित आहे समांतर जोडणीमध्ये जोडले असतात 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3. त्याच्या किमती आपण इथं घालूया. 1/RP बरोबर 1/15 अधिक 1/20 अधिक 1/10. म्हणून 1/RP बरोबर 13/60 म्हणून RP बरोबर 4.615 ओहम. म्हणून परिपथातील परिणामी रोध बरोबर 4.615 ओहम. दुसरं उदाहरण पाहू आपण. 5 ओहम, 10 ओहम आणि 30 ओहमचे 3 रोध समांतर जोडणीत जोडले असून त्यांच्या 2 टोकात 12 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले आहे. प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा व परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा काढा. तसेच परिपथातील परिणामी रोध काढा. या ठिकाणी दिलेल्या किमती काय आहेत? R1 बरोबर 5 ओहम, R2 बरोबर 10 ओहम आणि R3 बरोबर 30 ओहम. त्याचबरोबर त्यांच्या 2 टोका दरम्यानचं विभवांतर दिलेलं आहे ते म्हणजे 12 व्होल्ट. आपल्याला काय काढायचं आहे? प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा व परिपथातून वाहणारा एकूण विद्युतधारा आपल्याला जे आहे त्या ठिकाणी परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा त्या ठिकाणी काढायचं आहे. तसेच परिपथातील परिणामी रोध आपल्याला इथं काढायचं आहे. सूत्र माहित आहे आपल्याला. I1 आपण सर्वात पहिल्यांदा प्रत्येक याच्यामधून वाहणारी जी आहे ती विद्युतधारा काढूया. I1 बरोबर V भागिले R1 बरोबर 12/5 बरोबर 2.4 एम्पियर. I2 बरोबर V/R2 बरोबर 12/10 बरोबर 1.2 एम्पियर. I3 बरोबर V/R3 बरोबर 12/30 बरोबर 0.4 एम्पियर. यानंतर आपण एकूण विद्युतधारा काढू. I बरोबर I1 अधिक I2 अधिक R3. I बरोबर काढलेल्या किमती आपण इथल्या घालू. 2.4 अधिक 1.2 अधिक 0.4. I बरोबर 4 एम्पियर. यानंतर आपण इथं एकूण त्याचं जे आहे परिणामी रोध काढू. 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3. या सूत्रामध्ये किमती घालूया आपण. 1/RP बरोबर 1/5 अधिक 1/10 अधिक 1/30. 1/RP बरोबर 6 अधिक 3 अधिक 1 भागिले 30 बरोबर 10/30 बरोबर 1/3. म्हणून RP बरोबर जे आहे ते 3 ओहम. म्हणून परिपथातील परिणामी रोध किती झाला या ठिकाणी? 3 ओहम. आणि 5 ओहम, 10 ओहम आणि 30 ओहमच्या रोधातून वाहणारी विद्युतधारा अनुक्रमे 2.4 एम्पियर, 1.2 एम्पियर आणि 0.4 एम्पियर या ठिकाणी आहे. तसेच याच्यामधील एकूण विद्युतधारा किती आहे? 4 एम्पियर याच्यामधील एकूण विद्युतधारा या ठिकाणी येते. घरगुती विद्युत जोडणी आपण पाहू शकतो की घरामध्ये जे आहेत अनेक जे आहेत ते आपण उपकरणं वापरत असतो. त्यासाठी घरगुती जोडणी जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते आपण पाहूया. याच्यामध्ये पहिलं, आपल्या घरातील विद्युतधारा ही मुख्य विद्युत वाहक तारेतून जमिनी खालून, आपल्या घरामधील जे आहे विद्युतधारा ही मुख्य विद्युत वाहक तारेतून अशा पद्धतीने किंवा त्याचबरोबर जमिनी खालून ताऱ्याद्वारे जी आहे ती आपली जोडलेली असते किंवा विद्युत खांबावरून जे आहेत विद्युत खांबावरील तारेमधून जे आहे ते आणले जाते. त्याचबरोबर
त्यापैकी एक तार जी आहे वीजयुक्त लाईव्ह, त्याच्यामध्ये एक तार जी आहे ती कशी असते, वीजयुक्त असते, लाईव्ह असते, तर दुसरी तार जी आहे ती न्यूट्रल असते. ही अशा पद्धतीने तटस्थ तार, त्यालाच आपण तटस्थ तार असं आपण त्याला म्हणतो. जी वीजयुक्त असते त्याला लाईव्ह म्हणतात आणि जी आहे ती तटस्थ असते त्याला जे आहे ते न्यूट्रल असं जे आहे त्याला म्हटलं जातं. सामान्यपणे वीजयुक्त तार लाल रंगाच्या रोधी म्हणजेच विसंवाहक आवरणाची जी आहे ती असते. सर्वसामान्यपणे जे आहे ज्यावेळेस वायरिंग केलं जातं त्यावेळेस जे आहे ती जी तार वापरली जाते वीजयुक्त तार लाईव्ह जी असते ती लाल रंगाची विसंवाहक आवरण असलेली तार जी आहे त्या ठिकाणी वापरली जाते. आणि तसंच तटस्थ तार जी आहे ती काळ्या रंगाच्या रोधी आवरणाची असते. म्हणजे जी न्यूट्रल तार असते त्याच्यावरती काळ्या रंगाचं जे आहे ते आवरण असते, रोधी आवरण असतं. भारतात या दोन्ही तारामधील विद्युत विभवांतर साधारणपणे जे आहे ते 220 व्होल्ट असतो. आपल्या भारतामध्ये जे विभवांतर वापरलं जातं तो सर्वसाधारणपणे जे आहे त्या दोन तारामधील विभवांतर हा किती असतो, 220 व्होल्ट एवढं जे आहे विभवांतर त्या ठिकाणी वापरलेला असतो. या दोन्ही तारा घरातील विद्युत मीटरच्या मुख्य वितळद्वारे जे आहे ते मेन फ्यूजला जे आहे त्या जोडलेल्या असतात. ह्या घरात जे काही दोन तारा आलेल्या आहेत त्या दोन तारा ज्या आहेत त्या घरामधील विद्युत मीटरच्या, हे जे विद्युत मीटर आहे या विद्युत मीटरच्या मुख्य वितळ तारेला जे आहे ते जोडलेलं असतं, मेन फ्यूजला जे आहे ते जोडलेलं असतं. अशा पद्धतीने हे मेन फ्यूजला जे आहे हे जोडतात. प्रत्येक घरामध्ये तुम्ही कारखान्यामध्ये असू दे कुठेही तुम्ही पाहू शकता की ज्या मीटर मधून आलेल्या तारा ते पहिल्यांदा जे आहे त्या फ्यूजला जे आहे ते मेन फ्यूजला ते जोडलेले असतात. या व्यतिरिक्त तिसरी तार जी आहे ती भूसंपर्कन म्हणून ती पिवळ्या रंगाच्या रोधी आवरणाची जी आहे ती असते. या व्यतिरिक्त जी तिसरी तार वापरली जाते ती भूसंपर्कन तार म्हणून जी आहे ती वापरली जाते आणि त्याचा रंग जे आहे ती पिवळ्या रोधी आवरणाची जी आहे ती तार असते. ती घराजवळ जमिनीत एका विद्युत पट्टीला जोडलेली असते. ही तार सुरक्षिततेसाठी जी आहे ती वापरली जाते. ही तार जी आहे ती घराजवळ जी आहे त्या एका धातूच्या पट्टीला, विशेष करून तांब्याच्या धातूच्या पट्टीला जी आहे ही जोडलेली असते. याच्यामुळं आपल्या घरामध्ये आपण जे काही उपकरणं वापरतो, ज्या उपकरणाला आपण स्पर्श करतो अशा उपकरणापासून आपल्याला विद्युत धारेचा झटका बसू नये, म्हणून करंट लागू नये, म्हणून ह्या तिसऱ्या तारेचा जे आहे वापर केला जातो. कारण ही तार जी आहे ती पूर्ण विद्युत धारा काय करते, ओढून घेते. वितळतार विद्युत उपकरणाचे नुकसान होऊ न देण्यासाठी जे आहे ही वितळतार जी आहे ती वापरली जाते. ही तार विशिष्ट द्रवणांक असलेले संमिश्र बनलेले असते व ती विद्युत उपकरणांना एकसर जोडणीमध्ये जी आहे ती जोडलेली असते. आपल्या घरामध्ये जेवढे काही उपकरणं आहेत ही उपकरणं खराब होऊ नयेत म्हणून त्यांच्यामध्ये जे आहे टीव्ही असू दे, फ्रीज आहे, टीव्ही आहे, वॉशिंग मशीन आहे किंवा मायक्रोओव्हन आहे, यांच्यामध्ये जे आहे ही विद्युत तार जी आहे ती ही जोडलेली असते. याचं विशिष्ट द्रवणांकाची संमिश्राची तार जी आहे ती बनलेली असते आणि हे एकसर जोडणीमध्ये जोडलेली असते. जर परिपथातून काही कारणाने ठराविक मर्यादेबाहेर विद्युतधारा जाऊ लागली तर या तारेचे तापमान वाढून ती जी आहे तार काय होते, वितळते. याच्यामध्ये एक बारीक तार असते आणि ही संमिश्र तार ज्यावेळेस त्या परिपथामधून वाहणारी जी विद्युतधारा काही कारणास्तव मर्यादेपेक्षा जास्त वाढली तर अशा वेळेस ही जी तार आहे ही तार वितळते. त्यामुळे विद्युतधारा जी आहे ती खंडित होते, विद्युत प्रवाह जो आहे तो खंडित होतो. त्यामुळे विद्युत परिपथ खंडित होऊन विद्युत प्रवाह जो आहे तो बंद होतो व उपकरणांचं जे आहे त्या ठिकाणी पोर्सेलिन सारख्या रोधक पदार्थापासून बनलेली खोबणी जी आहे ती बसवलेली असते. ही तार जी आहे ही पोर्सेलिन सारख्या ज्या आहेत रोधक पदार्थापासून बनलेल्या खोबणीमध्ये जी आहे ही तार बसवलेली असते. घरगुती वापरासाठी 1 अँपियर, 2 अँपियर, 3 अँपियर, 4 अँपियर, 5 अँपियर व 10 अँपियर ह्या मर्यादा असलेले जे आहेत ते वितळ तारा जे आहेत त्या ठिकाणी वापरले जातात. वीज वापराच्या बाबतीत घ्यावयाची काळजी. आपल्याला माहित आहे की वीज वापरत असताना आपल्याला खूप काळजीपूर्वक जे आहे या विजेचा वापर जे आहे ते
करावं लागतं. हे जे विजेचे उपकरण जे आहेत ते हाताळताना काळजीपूर्वक हाताळणं जे आहे ते गरजेचं आहे. घराच्या भिंतीवर बसवलेले पहिलं पाहू आपण. घराच्या भिंतीवर बसवलेले विद्युत कळ व सॉकेट लहान मुलांचे हात पोचणार नाहीत एवढ्या उंचीवर असावेत, म्हणजे ते पिन व खिळ्यासारख्या वस्तू ज्या आहेत ते प्लग मध्ये घालू शकणार नाही. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे सॉकेट आहे, हा सॉकेट ह्या लहान मुलाच्या हाताला पोहोचणार नाही, त्याच्यापेक्षा हे वर या ठिकाणी बसवलेले आहे. जवळपास 4.5-5 फुटापेक्षा वर जे आहेत हे सॉकेटचे असणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये लहान मुलं जे आहेत ते पिन, खिळे ह्यासारख्या ज्या विद्युत वाहक ज्या वस्तू आहेत, ह्या विद्युत वाहक वस्तू तारा ज्या आहेत या सॉकेटमध्ये घालणार नाही, याची काळजी जी आहे ते घ्यावी लागते. प्लग काढताना प्लग धरून खेचावे, वायर खेचू नाही. प्लग काढताना जे आहे ते प्लग धरून खेचावं, वायर प्लग असं धरून जे आहे ते खेचावं, असं वायर धरून ते खेचू नये. विद्युत उपकरणांची सफाई करण्यापूर्वी त्याचे बटन बंद करून विद्युतधारा खंडित करावी आणि त्याचा सप्लाय जे आहे ते सॉकेट मधून बाहेर ठेवावा. आपण ज्यावेळेस घरामधील जे उपकरणं आहेत ते आपण स्वच्छ करत असताना जे आहे त्याचं बटन पहिल्यांदा काय करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे, विद्युतधारा खंडित करावी आणि त्याचा प्लग जे आहे सॉकेट मधून बाहेर काढावं. त्यानंतर घरामधील जी उपकरणं आहेत, फ्रीज असू दे किंवा इतर कोणतेही मायक्रोव्हन आहे, ही जी उपकरणं स्वच्छ करत असताना काळजीने जे आहे ते बंद करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो एकतरी हे बटन बंद करायला पाहिजे किंवा त्या सॉकेट मधनं हा प्लग कळ जे आहे ते बाहेर काढायला पाहिजे. त्यानंतरच त्या उपकरणांची जी आहे ती स्वच्छता करावी. तिसरं, विद्युत उपकरण हाताळताना तुमचे हात जे आहेत ते कोरडे असायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हे विद्युत उपकरण वापरता त्यावेळेस तुमचे हात जे आहेत ते कसे असायला पाहिजे, कोरडे असायला पाहिजे. तसेच अशा वेळी रबरी तळ असलेली पादत्राणे वापरूनच विद्युत उपकरण जे आहेत ते हाताळायला पाहिजे. पायामध्ये रबरी जे आहेत ते तळ असलेले जे आहेत ते पादत्राणे वापरायला पाहिजे. रबर हे जे आहे ते विद्युत रोधक असल्यामुळे अशी पादत्राणे वापरल्यास जे आहेत उपकरणे वापरणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातून विद्युत धारा वाहण्याचा धोका जे आहे तो टाळता येतो. या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो, या ठिकाणी हे जे स्क्रू ड्रायव्हर वापरलेला आहे, टेस्टर वापरलेला आहे, हा सुद्धा जो आहे ह्या रबरी आवरण असलेला हा जो आहे या ठिकाणी टेस्टर आहे. समजा या ठिकाणी आपण हे फ्यूजची तार बसवत असताना चुकून ह्या लोखंडी याला जे आहे टेस्टरला स्पर्श झाला तर आपल्याला विद्युत धारा आपल्या शरीरामधून वाहू शकते. म्हणून या ठिकाणी हे रबरी आवरण असलेलं जे आहे या ठिकाणी उपकरणं जे आहेत ती वापरायला पाहिजे. विद्युत धक्का बसणारी व्यक्ती तशीच तारेच्या संपर्कात राहिली तर ताबडतोब मुख्य बटन जे आहे ते बंद करा. या ठिकाणी पहा, ही जी व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला जे आहे विद्युत धक्का बसलेला आहे, ह्या तारेला त्याचा स्पर्श झालेला आहे, तर अशा वेळेस जे आहे ताबडतोब मुख्य बटन काय करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. जर मुख्य बटन दूर असतील तर किंवा त्याची जागा तुम्हाला माहित नसेल तर शक्य झाल्यास रॉक सॉकेट मधून जे आहे ते प्लग कळ काय करायला पाहिजे, बाहेर काढायला पाहिजे. हेही शक्य नसेल तर लाकडी वस्तूच्या सहाय्याने जे आहेत आपण त्या व्यक्तीला तारेपासून काय करायला हवं, दूर करायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला विद्युत धाराचा जे आहे धक्का बसलेला असेल तर अशा वेळेस एक तरी त्याच्यामधलं जे आहे ते मुख्य सॉकेट बंद करायला पाहिजे. ते लांब असेल, आपल्याला माहित नसेल तर त्या ठिकाणचे बटन जे आहे ते बंद करायला पाहिजे. तेही माहित नसेल तर आपण लाकडी वस्तूने जे आहे त्या तारेपासून त्या व्यक्तीला जे आहे इथं वेगळं करायला हवं. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकरण आपलं या ठिकाणी संपलेला आहे. आपण ह्या प्रकरणाखालील स्वाध्याय समजून घेऊन लिहून काढा. तसंच सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेले जेवढे काही व्हिडिओ आहेत ते सर्व विषयाच्या व्हिडिओ आपण व्यवस्थित पाहावे, समजून घ्यावे आणि त्याचे स्वाध्याय सोडवावे. आणि तसंच याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.